शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या आजच्या दिवसभरातील झटपट अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये की राज्यामधील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वितरणाबद्दल आणि मागील काळामध्ये झालेल्या राज्यामध्ये अवकाळी पावसाच्या अनुदानाबद्दलची एक अत्यंत मोठी खुशखबर देखील आज समोर आली आहे। आणि तीच खुशखबर जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झटपट अशा ठळक बातम्या। तर मग यामधील आजची पहिलीच ठळक बातमी अशी की दिवस आणि रात्री पाळीला शेतकरी वैतागले। सौर योजनेसाठी होतोय अर्धाचा पाऊस, योजनेसाठी लागणार केवळ 10% लाभार्थी हिस्सा। एक आठवडा रात्री आणि दुसरा आठवडा दिवस पाळी करून शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी महावितरणकडून सध्या वीज पुरवठा करण्यात येत आहे। रात्री अपरात्री पाणी देण्यासाठी गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जीवाला धोका सध्या निर्माण होत आहे, परंतु याप्रमाणे वीज पुरवठा करणे महावितरणला अनिवार्य आहे आणि यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री कुसुम सौर योजना सध्या आखली आहे। आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिवस व रात्र पाळीला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी महावितरण दरबारी अर्धाचा पाऊस पाडला आहे। याबरोबरच यापुढील ठळक बातमी अशी आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे भाव वाढले। कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर? तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावामध्ये आज दुपारपर्यंत चांगली वाढ झाली होती। सोयाबीनचे वायदे $12.54 प्रति बुशेलवर पोहोचले होते, तर सोयाबीनचे वायदे $390 प्रति बुशेलवर पोहोचले होते। पण दुपारनंतर दरामध्ये काहीशी नरमाई येत गेली होती। देशामधील बाजारामध्ये दरामध्ये क्विंटल मागे 25 ते 50 रुपयापर्यंतची सुधारणा काही बाजार समित्यांमध्ये दिसून आली होती। तर आंतरराष्ट्रीय बाजारामधील सुधारणा टिकून राहिल्यास याचा फायदा देशामधील भाव सुधारण्याला होईल, असा अंदाज देखील सोयाबीन बाजारामधील अभ्यासकांनी या ठिकाणी वर्तवला आहे। याबरोबरच यापुढील ठळक बातमी अशी आहे की खतांच्या भाववाढीचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक शॉक। विद्युत दरवाढी पाठोपाठ खरीप हंगामापूर्वी रासायनिक खतांचे भाव वाढल्यामुळे बळीराजा मोठा कुटीस आला आहे। राज्य सरकारने वीज बिलामध्ये दरवाढ केली, त्यापाठोपाठ केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या दरामध्ये मोठी दरवाढ केली आहे। हंगामापूर्वी आणि निवडणूक काळामध्ये ही दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांना या दरवाढीचा चांगला शॉक बसला आहे। त्यातच खतांच्या गोण्यावर मोदी यांचा फोटो छापलेला असल्याने आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी शासनाने या खतांची विक्री सध्या बंद केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून खत मिळत नसल्याने शेतकरी सध्या अडचणीमध्ये सापडले आहेत। याबरोबरच यापुढील ठळक बातमी अशी की लाभार्थ्यांना आनंदाच्या शिद्याची लागली आहे प्रतीक्षा। गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्याची घोषणाही सध्या केली होती। मात्र गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील शिधाविना कोरडी साजरी झाली। आता आचारसंहितेमुळे अंदाजा शिधा रास्त धान्य दुकानामध्ये पोहोचणार नसल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे। त्यामुळे गेल्या महिन्यापासून आनंदाचा शिधा मिळणे आता बंद झाले असून सर्वसामान्य नागरिकांच्या शिध्याचा आनंद सध्या हरवला आहे। याबरोबरच यापुढील ठळक बातमी अशी की दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण। निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भडकलेल्या चर्चांना अजून फोडणी देण्यासाठी रासायनिक खतांच्या दरवाढीची जोरदार अफवा राज्यभर पसरली आहे। त्यामुळे हैराण झालेल्या खत उद्योगाने दरवाढ झाली नसल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला आहे। तर शेतकऱ्यांकडून ज्यादा दर घेतल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देखील कृषी खात्याने दिला आहे। याबरोबरच यापुढील ठळक बातमी अशी की 3 जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा। तर राज्यामधील काही भागामध्ये वादळी पावसाचा अंदाज। राज्याच्या काही भागामध्ये कालपासून ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडत आहे, तर हवामान विभागाने काही भागामध्ये गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज देखील जाहीर केला आहे। तर काही ठिकाणी उन्हाचे तापमान देखील कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। हवामान विभागाने आज विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामधील काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील जाहीर केली आहे। तर या जिल्ह्यामधील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे। तर मग अशा प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या आजच्या दिवसभरातील झटपट अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या। आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।